सुनील तटकरे आपल्या स्वतः सोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर 26 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. मागे वळून बघताना अगदी तुम्ही तरुण वयापासून म्हणजे अजूनही तरुणच आहात, पण हे सगळं बघताना आत्ता काय उभं राहतंय? मी 70ला आलेलो आहे, पण मनाने तरुण नक्कीच आहे. अगदी पाहतोय नक्कीच की गेल्या 99 पासून ते 2023 पर्यंत सेवावलोकन करणं, 23ला ऐतिहासिक निर्णय घेतल्याच्या नंतरच्या त्या कालखंडातलं सेवावलोकन करणं आणि उद्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाण्याच्या अपेक्षा आहेत. पक्षाचं संघटन योग्य रीतीने मजबूत करत असतानाच संबंध महाराष्ट्रव्यापी पक्ष करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, अशा अनेक बाबी आगामी येणाऱ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या सर्वांच्या समोर आहेत. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने अलीकडच्या कालावधीमध्ये पक्षामध्ये येणाऱ्यांचा प्रवाह फार मोठ्या प्रमाणावरती वाढला, त्याच्यामुळे एक अनुकूल असं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्माण झालं आहे. खरं तर दोन्ही पक्ष वेगळे झाल्यानंतर आता जो हा वर्धापन दिन होतो आहे तो सर्वव्यापी आहे. म्हणजे याआधीचा तो झालाय, आधीचा जो झाला होता पक्ष वेगळे झाल्यानंतर, पण असे वेगवेगळ्या पद्धतीनं वर्धापन दिन होतील, करावे लागतील असं कधी वाटलं होतं तुम्हाला? शेवटी राजकारणामध्ये काय वेळेला अशी एक स्थिती येत असते की ज्या वेळेला एखादा राजकीय निर्णय घ्यावा लागत असतो. दीर्घकाळ जी चर्चा मी सांगितली त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाण्याची पक्षामध्ये एकत्रित असताना झाली होती 14 सालापासून. नंतर 2023च्या आसपास पक्षातील काही प्रमुख सहकाऱ्यांना वाटलं की आपण एनडीएमध्ये सोबत गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नंतर मग न्यायालयाचे झाले, निवडणूक आयोगाने काही निर्णय दिला, त्याच्यातून आज आम्ही 41 आमदारांसह विधानसभेमध्ये निर्वाचित झालो. स्वाभाविकपणाने वर्धापन दिन साजरा करणं. अर्थात, पण मागे जर बघितलं तर पार्थदादा असतील, त्याचबरोबर जयदादा असतील, यांनी देखील निवडणुकांमध्ये आपापलं नशीब आजमावलं होतं. अगदी पक्षही त्यांच्यासोबत ताकदीनं होता. आता तरुणाईचा ओढा बघता या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते का? काय विचार करतंय तरुणाईच्या माध्यमातून पक्ष? पक्षामध्ये तरुण कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणावरती आकर्षित होत आहेत. राज्यभरात होत आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये होत आहेत, वेगवेगळ्या शहरामध्ये होत आहेत. स्वाभाविकपणाने तरुण नेतृत्व, कारण एक गोष्ट नक्कीच मान्य करतो मी की आम्हाला सर्वांनाच तरुण वयामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी संधी दिली 99 सालामध्ये. 26-27 वर्षापूर्वी आम्ही सगळेजण अधिक तरुण होतोच. स्वाभाविकपणाने एक तरुण नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभं राहावं हा विचार राज्यभरामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहोत. त्यामुळे यावेळेला आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये सुद्धा तरुण चेहरे मोठ्या प्रमाणावरती आहेत. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तरुण चेहऱ्याला मोठ्या प्रमाणावरती संधी देण्याचं पक्षांनी ठरवलेलं आहे. त्याचबरोबर ती संघटनेमध्ये सुद्धा तरुण चेहरे वेगवेगळ्या जिल्ह्यात, महानगरपालिका क्षेत्रात, ग्रामीण भागामध्ये असले पाहिजेत. हा विचार करून आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. प्रदेशपदावरही तरुण संधी दिली जाईल तरुणांना? आहे ना, सुरू होईलच हळूहळू टप्प्याटप्प्याने. आणि ही एक प्रोसेस असते, ती काय एका दिवसात घडत नाही. आणि एका दिवसात असा बदल संभवतही नसतो, तो पचनही पडत नाही. म्हणून तरुण आणि ज्येष्ठ यांची सांगड घालत 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 पक्षाची उद्याची भवितव्याची उभारणी करायची. आम्ही ज्या वेळेला सरकारमध्ये सहभागी झालो त्यावेळेला पद्मसिंग पाटील असतील, मधुकरराव पिचड असतील, विजयसिंग मोहिते पाटील असतील, छगन भुजबळ साहेबसुद्धा त्यावेळेला प्रमुख नेत्यांच्यापैकी होते. हे सगळे प्रमुख सहकारी त्यावेळेला होते. पण आम्ही दुसऱ्या फळीतले होतो. आज पहिल्या फळीपर्यंत गेला 25 वर्षाच्या प्रवासाने पोचलो. तशी एक सतत चालणारी प्रक्रिया प्रत्येक पक्षाच्या बाबतीमध्ये असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामुख्याने तरुणांना अधिक संधी देणारा पक्ष आहे. या भूमिकेतूनच प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी पुढची वाटचाल. अगदी शेवटचा प्रश्न सर, खरं तर राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो पुरोगामी पक्ष म्हणून ओळखला जातो. मागच्या काही घटना बघितल्या, आपल्या भूमिका बघितल्या तर सातत्यानं पुरोगामित्वावर आपल्या प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे प्रयत्न झाले होते. या वर्धापन दिनानिमित्त हे अधिक स्पष्ट होईल, आपण पुरोगामी विचारासोबतच. आम्ही पुरोगामी विचाराचे खाली होतो, आजही आहोत आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक विचारसरणी हा आमची वैचारिक अधिष्ठान आहे. ते वैचारिक अधिष्ठान घेतच आम्ही एनडीएमध्ये सहभागी आहोत. ती भूमिका घेऊनच उद्याच्या भवितव्याच्यामध्ये वाटचाल करत आहोत. बोललं जातं, ज्यांना आमच्या यशाबद्दलचा आकस आहे, ज्यांना आमच्या यशाबद्दलचा आकस आहे किंवा ज्यांना असं वाटत होतं की आता हे नेतृत्व संपलेलं आहे, ते असं बोलत राहतील.
काळाच्या ओघात त्याची उत्तर जनतेकडनं मिळतात. धन्यवाद. बघितलं आपण की कशा पद्धतीनं जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अर्थातच हे सांगत असताना त्यांनी जो राष्ट्रवादी पक्षाचा इतिहास मांडलेला तोही खूप महत्त्वाचा आहे आणि अर्थातच त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आता राष्ट्रवादी जे आहे ते तरुणाईला संधी देईल आणि त्यामुळं त्याकडे देखील आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.